आज संगमनेरमध्ये कीर्तनकार संग्राम बापू भंडारी यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी दिली आहे। आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल असं भंडारी म्हणाले। संगमनेरच्या घुलेवाडी गावामध्ये संग्राम बापू भंडारी यांचं कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं। या कीर्तनामध्ये भंडारी हे बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात आक्षेपार्ह बोलल्याचा थोरात समर्थकांचा आरोप आहे। तर बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांनी विनाकारण आपल्यावर हल्ला केला असं संग्राम बापू भंडारी यांचं म्हणणं आहे। कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी दिली। आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल अशी धमकी भंडारे यांनी थोरातांना दिली। संगमनेर मधील घुलेवाडीच्या कीर्तनात जे दोन मनोरुग्ण, त्यात तुमचा एक पीए आणि दुसरा पीएचा मामा यांनी कीर्तनात भरपूर त्रास दिला। जर छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्जुल्ला फाडला याला जर तुम्ही राजकारण म्हणत असाल तर बाळासाहेब थोरात आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागलं। दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, माणसांमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, आपल्या तालुक्याची शांतता बिघडून टाकण्याचं काम यामध्ये चाललेलं आहे। जो तालुका अत्यंत सुजलाम सुफलाम शांततेचा वाटचाल करणारा आहे, त्याचा विकास कसा मोडता येईल अशा काही शक्ती, विकास कसा मोडता येईल याच्या काही शक्ती प्रयत्न करतायत, त्याचा तो भाग आहे हे लक्षात घ्या। संगमनेरच्या घुलेवाडी गावात संग्राम बापू भंडारे यांचं कीर्तन होतं। या कीर्तनात बाळासाहेब थोरातांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचा आरोप भंडारे यांनी केलाय। तर भंडारे हे कीर्तन सोडून राजकीय भाषण करत असल्याचा आरोप थोरातांच्या कार्यकर्त्यांनी केलाय। भंडारे हे भडकाऊ आणि अपमानास्पद वक्तव्य करून सामाजिक तेढ निर्माण करत असल्याचा थोरातांच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे। संग्राम बापू भंडारेंविरोधात थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय। लोक तुम्हाला अध्यात्म धार्मिक ऐकण्यासाठी येतात, तुम्ही द्वेषाचं राजकारण, द्वेषाचं बीज पेरतात, धर्मामध्ये भांडणं लावतात। तुम्हीच हिंदुत्ववादी नाही, आपण सर्वजण आहोत। भारतातील सर्व नागरिक गुण्यागोविंदाने राहतो। हिंदुत्वाच्या नावाखाली द्वेष निर्माण करण्याचं आणि लोकांमध्ये दुफळी निर्माण करण्याचं काम करू नये कीर्तनकारांनी, असं माझं म्हणणं आहे। दुसरीकडे घुलेवाडी गावात झालेल्या राड्यानंतर भाजपची आध्यात्मिक आघाडीही आक्रमक झाली। कीर्तनकार असलेल्या संग्राम बापू भंडारेंवर हल्ला झाल्याचा आरोप भाजपनं केलाय। भाजपच्या आध्यात्मिक आघाडीनं बाळासाहेब थोरातांविरोधात आंदोलनही केलंय। थोरातांच्या समर्थकांना राग आला आणि त्यांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि कीर्तन थांबवण्याचा प्रयत्न केला। महाराष्ट्रात कुठेही अशी घटना घडली नाही, पण ती घटना बाळासाहेब थोरातांच्या कार्यकर्त्यांनी केली आणि आता ज्या वेळेला त्यांच्यावर कारवाई होते आणि हिंदू समाज प्रचंड संतप्त आहे, त्यावेळेला ते कुठेतरी दुसरे वक्तव्य मध्ये ओढून ताणून आणून मोर्चा काढत असतील तर याला काही अर्थ नाही। हे थोरातांचं थोतांड आहे असं मी मानतो।